नमस्कार. स्वागत आहे आपलं मंडे म्युझिक्स मध्ये. मंडे म्युझिक्स हा मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, जे काही आयडियाज आहेत, ते स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस, जे छोटे लघु उद्योजक आहेत, त्यांच्यापर्यंत ह्या कन्सेप्ट पोहोचावे व त्यांची उपयुक्तता आपल्या व्यवसायात काय आहे हे त्यांना समजावं म्हणून केलेला छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण कस्टमर सेगमेंट्स, व्हॅल्यू प्रोपोजिशन, की पार्टनर्स, की ऍक्टिव्हिटीज, विजन, मिशन स्टेटमेंट अशा बऱ्याच विषयांवरती चर्चा केलेली आहे. आणि अगोदर जसं आपलं ठरलेलं की जो चौथा सोमवार असेल त्या सप्ताहात आपण कुठल्या तरी एका गेस्ट स्पीकरला बोलवणार आहोत आणि ते त्यांच्या क्षेत्राबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील. या सिरीज मधलं आपलं पहिलं सेशन जे झालेलं ते स्वप्नील अगास्कर यांनी प्रोफेशनल हेडशॉट असणं का महत्वाचं आहे आणि त्याचे काय फायदे आहेत आणि व्यवसायासाठी किती ते उपयुक्त आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली. आज आपल्याकडे अमोल कारेकर, जे इंटिरियर डिझायनर, टर्नकी आणि आर्किटेक्ट आहेत. ते इंटिरियर्स ऑफिसमध्ये, एका व्यावसायिकाचं ऑफिसमध्ये त्याचं ऑफिस कसं असावं आणि त्याच्याबद्दल नेमकं त्यांनी काय करायला हवं, काय काळजी घ्यायला हवी, व त्याचं डिझाईन व लेआउट कसं असावं त्याच्याबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत. तर अमोल सर, थँक्यू, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आपले विचार मांडायला तयार झालात म्हणून. सो ओव्हर टू यू. लेट्स स्टार्ट. एकच प्रॉब्लेम. तोपर्यंत अमोल कारेकरांचा एक्सपिरियन्स जवळपास 21 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे इंटिरियर आणि टर्नकी आणि आर्किटेक्चर मध्ये. भारतभर त्यांनी काम केलेलं आहे. याच्या अगोदर सुद्धा आपण त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून. तर तो सुद्धा भाग तुम्ही पाहू शकता अधिक माहिती घेण्यासाठी. सो येस, ओव्हर टू यू अमोल. येस, थँक्यू सर. थँक्यू सर, तुम्ही एका इंटरेस्टिंग टॉपिकसाठी मला इथे बोलवलंय आणि हा टॉपिक खूप सुंदर आहे. कारण तुम्ही जे काही एवढे तुमचे एपिसोड्स आहेत बिझनेस मॉडेलवर किंवा या गोष्टीवर, म्हणजे हे सगळं जरी माणसांनी केलं पण जर त्याच्या ऑफिसचं इंटिरियरच जर चांगलं नसेल तर ह्याचा किती म्हणजे बॅड इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे तो एवढं सगळं करून आला पण त्याचं जर ऑफिसच जर चांगलं नसेल तर काय होऊ शकतं हे आपण बघूया. आपण हे बघायच्या आधी मला असं वाटतं की आपण हे ना माझ्या केबिन मध्ये बसून बोलूया. ओके, सो मी तुम्हाला माझ्या केबिन मध्ये घेऊन जातो. सो वेलकम एव्हरीबडी. आपण केबिन मध्ये बसून घ्या. केबिन आहे की स्टोरेज रूम आहे? हा, असं वाटतं तुम्हाला? अरे एवढी चांगली रूम आहे. थोडस ठीक आहे, जरा पसारा आहे, थोडस ऍडजस्ट करून घ्या. थोडासा लाईट कमी आहे, समजून घ्या. थोडासा येतोय खिडकीतनं जरासा. आणि खुर्चीवर बसताना जरा सांभाळा, कारण थोडासा ना त्याचा बॅलन्स गेलाय. ओके, पंखा स्लो चालतो, जरा रेग्युलेटर खराब झालाय आणि एसी ऍक्च्युली काम करत नाहीये. तर ठीक आहे, जाऊ दे. आपण एक काम करूया, आपण बाजूच्या केबिन मध्ये जाऊया. ही नको. वेलकम. ह्या केबिन मध्ये आपण येऊया. स्वतः ही केबिन कशी वाटली? इथे बसूया, चालेल? इथे एसी पण आहे, छान खुर्च्या मस्त आहे, एकदम नीट नेटकं आहे सगळं. नीट अँड गुड क्लीन. गुड, मस्त. इथेच कसं बसूया. वाटलं? इथे बसूया, नक्की मजा येईल. ओके, पण हे असं तुम्हाला का वाटलं? तर मला वाटतं अगोदरच्या जे आपण इमेज बघितली किंवा जी काही केबिन दाखवली, राईट, त्याच्यामध्ये बराचसा सगळ्या गोष्टी अशा उमलेल्यासारखं वाटत होतं. जागा नव्हती, म्हणजे समोर कोण व्यक्ती भेटायला आली तर त्या व्यक्तीचा चेहरा दिसेल किंवा नाही त्याची सुद्धा गॅरंटी नव्हती. आणि म्हणजे आपण घुसमटल्यासारखं वाटतं असं बोलतो ना, तसं कदाचित वाटण्याची शक्यता आहे. आणि त्याचा परिणाम बहुतेक आपण जे काही काम करतो त्याच्यावर होण्याची सुद्धा शक्यता आहे, म्हणजे आपल्या विचारसरणीवरती होण्याची शक्यता आहे, राईट. बट इथे दुसऱ्या केबिन मध्ये येतो तेव्हा थोडंस आपल्याला नीट नेटकं मोकळं मोकळं असं वाटतंय जरा. म्हणजे बसलं तर मन प्रसन्न होण्याची शक्यता जास्त आहे.
So that's how the difference it is feeling. मग आपला टॉपिक संपला आता इकडे. नाही, ठीक आहे. आता ऍक्च्युली आपला टॉपिक इथून सुरू होतोय. सो हे तुम्ही अनुभवलत ना, कसं वाटतं 2 केबिन मध्ये गेल्यावर किंवा एखाद्या ऑफिसच्या ऍटमॉस्फिअर मध्ये गेल्यावर एक्झॅक्टली काय आपल्याला फिलिंग येतं. म्हणजे मी तुम्हाला एक केबिन उघडून दाखवली आणि तुम्हाला दुसरी केबिन उघडून दाखवली, तर तुम्हाला दुसऱ्या केबिन मध्ये बसायला जास्त आवडेल. ओके. सो हेच महत्वाचं आहे ऑफिस इंटिरियर मध्ये. आता हे असं वातावरण तुम्हाला अजून कुठे दिसतं का? पहिल्या स्लाइड सारखं वातावरण तुम्ही असं बघितलंय कुठे, की जिथे जायला तुम्हाला ना कॉमन प्लेसेस आहेत या आणि जायला आपल्याला कंटाळा येतो? फर्स्ट इज गव्हर्नमेंट ऑफिसेस, टिपिकल एक्झॅक्टली हे असतं. एक्झॅक्टली 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 तिकडे गव्हर्नमेंट बँक्स आहेत, तुमचं हॉस्पिटल्स असतात गव्हर्नमेंट वगैरे. हे टिपिकल प्रॉब्लेम आहे तिकडचं. म्हणजे इंटिरियर असंच असतं सगळं तिकडे, अस्ताव्यस्त असंच असतं. लाईट्स अजिबात नसतात, खुर्च्या तुटक्या फुटक्या जुन्या जमान्यातल्या कुठल्या तरी बेंचेस असतात, वेडं वाकडं काहीतरी टाकाटोक करून जोडलेलं सगळं फर्निचर असतं. आणि तुम्ही सेम टाइमला जेव्हा एखाद्या MNC मध्ये जाता, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जाता, तुम्ही मल्टीनॅशनल बँक्स मध्ये जाता, तिथे जरा तुम्हाला छान वाटतं. अरे वा, छान थंडगार एसी असतो, मस्त क्लायमेट सुंदर असतं, लाईट्स भरपूर असतात. प्लस तुम्हाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स मध्ये जायला पण खूप छान वाटतं. सो हे असं का वाटतं? कारण तिकडचं ओव्हरऑल ऍटमॉस्फिअर त्यांनी तसं करून ठेवलेलं आहे की तुम्हाला इथे आल्यावर जास्त चांगलं वाटावं. आणि हे चांगलं वाटून एक्झॅक्टली काय होतं, तर आता जर तुम्ही बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू नी जर बघाल, तर तुमचा क्लायंट जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तो एक आणि ज्यांनी तुम्हाला कधी बघितलेलं नसतं, तुमचं ऑफिस कधी बघितलेलं नसतं, सो तो ब्लँक असतो, त्याला माहित नाही की तुम कसं आहे काय आहे. सो ओके. आणि तो जेव्हा तुमच्या ऑफिसच्या गेटवरच येतो, तेव्हा तुमचं जे मेन गेट आहे तेच तुमच्याबद्दल, तुमच्या कंपनीबद्दल सगळं सांगून जातं. सो मेन गेटच जर तुम्ही खूप छान सजवलं असेल, खूप छान त्याच्या लाइटिंग्स आहे, आजूबाजूला तुमची नेमप्लेट खूप सुंदर लिहिली आहे, लाईट्स नेमप्लेट मध्ये लाईट्स असतील, आजूबाजूला छान प्लांटर्स ठेवलेले आहेत, फ्रेश क्लायमेट आहे, सो त्याला आल्या आल्याच एक प्रसन्न वाटतं की अरे वाव, मी आता कुठल्या तरी चांगल्या ऑफिसमध्ये जातोय. आणि इथे म्हणजे इकडचं वर्क कल्चर छान असेल, वर्क ऍटमॉस्फिअर छान असेल, तर फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा अगदी हे दरवाजापासून तुमचं सुरू होतं. त्याच्यानंतर तो रिसेप्शन मध्ये येतो. रिसेप्शन मध्ये पण रिसेप्शन टेबल आहे, लाइटिंग आहे, अजून खूप छान छान सजावटीच्या गोष्टी असतात, सोफा असतो, तुमचं मिशन स्टेटमेंट्स असतात, तुमच्या काही प्रोजेक्टचे फोटो असतात, किंवा तुमच्या ऑफिस किंवा तुमच्या फॅक्टरीजचे काही फोटो असू शकतील, तुमच्या काही अचिव्हमेंट्सचे फोटो असू शकतील. सो अशा काही जेव्हा त्या सुंदर रीतीने मांडलेल्या असतात, तेव्हा त्याला पुन्हा एकदा तुमच्या कंपनी बद्दलची माहिती हळूहळू यायला लागते. तो एक त्या ऍटमॉस्फिअर मध्ये हळूहळू शिरायला लागतो, तुमच्या कंपनीशी तो एकरूप व्हायला लागतो. आणि जर तिथे काहीच नसेल, समजा एक ब्लँक रिसेप्शन मध्ये एक नुसतं छोटंसं टेबल ठेवलंय, एक रिसेप्शनिस्ट बसली आहे आणि एक छोटंसं बाकडं ठेवलंय, तर त्याला काय फील होईल? जे मी पहिला सिनारिओ सांगितला त्या ह्याच्यात त्याला काय फील होईल, की त्या ऑफिसमध्ये आल्यावर तो ऑलरेडी तुमच्या बरोबर अलाईन झालेला असेल, तुमच्या विचारांशी अलाईन झालेला असेल, तो मेंटली तुमच्या गोल पर्यंत पोहोचलेला आहे, विजन मिशन पर्यंत पोहोचलेला आहे. सो अशा क्लायंटला तुम्हाला डील करण्यासाठी तुम्ही ऍक्च्युली ती गोष्ट म्हणजे पिच तयार करताय तुम्ही ऍक्च्युली. जेव्हा तुमचं मेन एंट्री आणि रिसेप्शन जर तुम्ही एवढं सुंदर ठेवलं, तर ते ऑटोमॅटिकली तो माणूस तिकडे पिच तयार होतं की येस, की अरे ह्या कंपनीमध्ये काहीतरी दम आहे बॉस, काहीतरी मजा असेल, काहीतरी अजून छान आहे, एवढं यांचं विजन मिशन आहे, एवढे प्रोजेक्ट्स आहेत, एवढे छान फॅक्टरीचे फोटो आहेत. सो त्यांना एक तुमच्या नीटनेटकेपणाची कल्पना येते, तुमच्या मोठेपणाची एक कल्पना येते, तुमचं तुमचे थॉट्स त्यांना कळतात. सो तो ऑलरेडी तुमच्या थॉट्सची अलाईन झालेला असतो. आणि असे क्लायंट किंवा असे डील्स क्रॅक होणं हे खूप जास्त सोपं असतं तुमच्यासाठी. ओके. तर सो हे एक गोष्ट आहे की तुमचं ब्रँडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला का करायच्या असतात आणि त्या का कराव्यात.
म्हणजे मेन एंट्रीला, किंवा नंतर तो जरा रिसेप्शन मधनं मग आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यावर त्याला पॅसेजेस असतात, मग तुम्ही आयदर मिनी कॉन्फरन्स असते और मोठ्या कॉन्फरन्समध्ये तुम्ही नेता, और तुम्ही तुमच्या केबिन मध्ये त्याला घेऊन जाता. सो हा तिथून परत रिसेप्शन टू या सगळ्या एरियातला तो जो जर्नी असतो, तो गेट उघडून जेव्हा परत रिसेप्शनचे डोर उघडून जेव्हा पुन्हा एकदा आतमध्ये येतो, तेव्हा त्याला ते पॅसेजेस, सुंदर पॅसेजेस दिसतात, छान स्टाफ बसलेला दिसतो. परत तिथे लाइटिंग, तिथे तुमचं ब्रँडिंग, कलर कॉम्बिनेशन्स, ह्या सगळ्यावर त्याचा एक खूप छान पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होत असतो. आणि हेच जर तुम्ही विचार करा की जर ते तुटकं फुटकं आहे, अजिबात लाईट नाहीये, वेडं वाकडं घाणेरडं कलर कॉम्बिनेशन आहे, काहीतरी अंधार आहे, जुन्या जमान्यातलं, तर तो काय थॉट्स घेऊन तुमच्याकडे येईल? ओके, आणि तो तुमच्याशी कसा डील करेल त्यावेळेला? कारण तो मेंटली जेवढा डिस्टर्ब होईल, हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो ऑलरेडी मेंटली डिस्टर्ब झालेला असेल, आणि त्याला तुमच्या ऑफिसमध्ये बसण्याची इच्छा पण तुमची संपलेली असेल त्याची. तर तो पुढे तुमच्याशी डील काय करणार? ओके, सो हे बेसिकली जो समोर आपल्या येतो त्याला कम्फर्टेबल करण्यासाठी आणि त्याला जास्तीत जास्त तो एक वाव एक्सपिरियन्स देणं, ते कम्फर्ट देणं, हे आपलं काम आहे. आणि ते इंटिरियर, हे सगळं तुमचं इंटिरियर करतं. आणि इंटिरियर तुम्हाला अर्ध जग जिंकून देतं जेव्हा समोरचा तुमच्याकडे व्हिजिट करतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. प्लस ऑफिसेसमध्ये अजून कितीतरी एरियाज असतात. जसं मी म्हटलं की मॅनेजर आहे, स्टाफ एरिया आहे, वेगळे वेगळे मॅनेजर केबिन्स, लॉकर्स असतात, कधी कॅन्टीन, पॅन्ट्री, तुमच्या एंटरटेनमेंट रूम्स, रेस्ट रूम्स पण खूप महत्वाचा पार्ट आहे. सो ह्या सगळ्या रूम्स ज्या आहेत, आणि हे जे व्हेरियस डिपार्टमेंट्स आपण त्याला म्हणू, वेगळे वेगळे डिपार्टमेंट्स असतात. सो हे सगळं करताना ना काही बेसिक पॅरामीटर्स फॉलो होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे ठीक आहे, एक व्हिज्युअल इम्पॅक्ट इज अ डिफरंट स्टोरी. म्हणजे व्हिज्युअल इम्पॅक्ट तुम्ही खूप काही छान छान करून तो व्हिज्युअल इम्पॅक्ट तुम्ही कदाचित मिळवू शकता, पण तुमचा वर्किंग कम्फर्ट, म्हणजे जे तुमचे स्टाफ आहे त्यांची मेंटॅलिटी सुद्धा तुमच्या इंटिरियरवर डिपेंड असते. स्टाफचं जे तुमचं आउटपुट आहे, तुमच्या ते म्हणजे काम केल्यानंतर जे तुम्हाला आउटपुट देणार आहे, तुम्हाला तुमच्या कंपनीला जे आउटपुट देणार आहे, त्याच्यातनं जे चांगलं काम करणार आहे, हे सगळं सुद्धा ह्या गोष्टीवर अवलंबून असतं. नॉट ओनली तुमच्या क्लायंटसाठी हे इम्पॉर्टंट एका सर्टन लिमिट पर्यंत आहे, पण सगळ्यात महत्वाचं त्या एरियामध्ये जे दिवसाचे 8-8 तास जे तुमचा स्टाफ बसणार आहे, त्याच्या सगळे हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. जे तुम्ही स्वतः 8-8 तास बसणार आहात, तुमच्यासाठी हे सगळ्यात महत्वाची ही जागा आहे. हे सुद्धा म्हणजे तेवढंच खरं आहे की हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो फर्निचर लेआउट मग तो कसा असायला हवा, त्याचा एक फ्लो असतो की एंट्रन्सला काय असायला पाहिजे, मग आतमध्ये आल्यावर किती गोष्टी दिसल्या पाहिजेत, किती गोष्टी नाही दिसल्या पाहिजेत. काही डिपार्टमेंट वाईज असं असतं की काही डिपार्टमेंटच्या गोष्टी बाहेर दिसूच नाही, असं काही गोष्टी असतात. काही डिपार्टमेंट ओपनली आपण ठेवू शकतो. सो हे ऑफकोर्स त्या त्या आपण ज्या ज्या बिझनेससाठी हे करतोय त्यांच्या रिक्वायरमेंट्सवर या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. सो या गोष्टीची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. प्लस वर्क फ्लो खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता तुम्ही शिरल्या शिरल्या जर रिसेप्शनच्या ऐवजी बॉसची केबिन असेल तर कसं होईल? आणि रिसेप्शन कुठेतरी शेवटी आहे. रिसेप्शन म्हणजे रिसेप्शन पहिल्यांदाच असायला पाहिजे ना ते. ओके, आत गेल्यावर तुम्हाला डायरेक्ट एखादा स्टाफ असतो का? तसं नसतं. मग आत गेल्यावर त्यांचे काही डिपार्टमेंट असतात, त्या डिपार्टमेंटचा फ्लो असतो की पहिल्यांदा कुठे माणूस जाऊन भेटतो, किंवा कुठल्या सर्टन डिपार्टमेंटला तो नेहमी जाऊन भेटतो, आणि काही डिपार्टमेंटला कधीच व्हिजिटर जात नाही. सो मग ते डिपार्टमेंट आधी असणं गरजेचं आहे, आणि जिकडे कोण जातच नाही ते डिपार्टमेंट मागे असणं गरजेचं आहे. किंवा फक्त डिपार्टमेंट्समध्ये माणसं न जाता त्यांच्या मॅनेजरच्या केबिन मध्येच जातात, किंवा त्या क्युबिकल्स मध्येच जातात. सो ते क्युबिकल्स जास्त जवळ असणं गरजेचं आहे. ते कुठेतरी तुम्ही मागे टाकलेत, आणि मग तो तुमचा व्हिजिटर सगळं ते तुमचा स्टाफ पार करत 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 सगळ्यात शेवटी कुठेतरी जातोय. सो त्याला अख्खं ऑफिस एक्सपोज होत आहे. सो ह्या गोष्टींची पण काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे डिपार्टमेंटचा जो फ्लो आहे तो पण खूप इम्पॉर्टंट आहे, की कुठलं डिपार्टमेंट आधी असायला पाहिजे, कुठलं नंतर असायला पाहिजे, हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आता डिपार्टमेंट ठीक आहे, आपण एक फ्लो मेंटेन केला, पण साइजेस ऑफ द रूम्स ह्या पण खूप महत्वाची गोष्ट आहे, की जर ती कम्फर्टेबल साईज नसेल,
जर ती बसणाऱ्यांसाठी कम्फर्टेबल नसेल, जर त्या मॅनेजरसाठी कम्फर्टेबल नसेल, तो सारखा खुर्चीतनं हलताना त्याला कुठेतरी टेबल लागतंय, कुठेतरी पायाला काहीतरी लागतंय, त्याचं मागे काहीतरी त्याला टच होतंय, तर अशा इनकम्फर्टेबल स्पेसमध्ये तो माणूस दिवसभर काम करू शकेल का? तर नाही करू शकणार. सो हे पण महत्वाचं आहे. प्लस ते बघताना आपल्याला एखादा बारीक माणूस पण येऊन बसू शकतो त्या सीटवर, एखादा जाडा माणूस पण येऊन बसू शकतो. सो त्याचा पण विचार करणं खूप गरजेचं आहे की बाबा इथे स्टँडर्ड डायमेन्शन्स काही असतात, ते स्टँडर्ड डायमेन्शन्स फॉलो करणं गरजेचं आहे. प्लस त्याच्या टेबलच्या हाईट्स आहेत, साईड क्रेडेन्झा, बॅक क्रेडेन्झा, या अशा ड्रॉवर्स, शटर्स, यांचे आपले काही एक डेटा आहे, त्याला आपण अँथ्रोपोमेट्रिक डेटा असं म्हणतो. एक अर्गोनॉमिक्सच्या बेसवर हा डेटा केलेला असतो, स्टँडर्ड डेटा. तो त्या स्टँडर्ड डेटा फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर त्या सगळ्या गोष्टी अनकम्फर्टेबल होऊ शकतात, बॉसला पण, मॅनेजर्सना पण आणि स्टाफना पण. सेम या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच लागू होतात. प्लस फर्निचरचे एजेस, जर आपण असं टेबलावर दिवसभर हात ठेवून बसतोय पण त्याचं एज जर त्याला इथे असं कुठेतरी लागत असेल तर ते सारखं त्याला अनकम्फर्टेबल होईल. तो कीबोर्डवर काम करताना परत जर त्याला कुठेतरी एजेस लागत असतील तर तो दिवसभर अनकम्फर्टेबल होईल. सो या अतिशय छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. प्लस तुम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का, हल्ली हल्ली कुठले आजार होत आहेत जास्त, कोणी सांगू शकेल? चुकीच्या वर्क पोस्चरमुळे कुठले आजार? पाठीचा त्रास होतो, बॅक पेन, बॅक पेन, बॅक पेन आणि टनेल सिंड्रोम, रिस्टला प्रॉब्लेम येतो. एक्झॅक्टली तेच मी म्हटलं, रिस्टला प्रॉब्लेम होतो कारण ते बरोबर प्लेस नसतं. पूर्वी कीबोर्ड होते ना, तर खाली कीबोर्डचे ड्रॉवर असायचे, सो दॅट वॉज कम्फर्टेबल. पण आता लॅपटॉपवर ना कंपल्सरी वर काम करावं लागतं माणसांना. सो लॅपटॉप कितीही यूज करायला चांगला असला तरी तो तुमच्या फिजिकली इट इज व्हेरी बॅड. म्हणजे तुमचा जो आता तुम्ही म्हणालात ना, तो आजार सगळ्यांना होतोय कारण त्याचा खूप त्रास होतोय. प्लस तुम्ही वर असल्यामुळे तुमचं इथून ब्लड सर्क्युलेशन खाली जात आहे आणि हे लोकांना कळत नाहीये, त्याच्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलायसिस होत आहेत. कारण हात तुमचे असे 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 असतात, ते रेस्टिंग पोझिशनलाच कुठे नसतात आणि त्याचा सगळा भार इथे मानेवर येतो. तर हे सगळ्या पोश्चर, जेवढं तुम्ही तुमचं फर्निचर खराब असेल तेवढं तुम्ही तुमच्या स्टाफचं आणि तुमचं स्वतःचं म्हणजे तुम्ही हेल्थ खराब करताय. फिजिकली त्यांना तुम्ही म्हणजे ऍक्च्युली आपण म्हणतो टॉर्चर करताय तुम्ही त्यांना फिजिकली. कारण हे त्यांना लगेच नाही कळत, पण एक 4 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी हे सगळ्यांना हे आजार होतात. आता 40शीतल्या सगळ्यांना हे आजार आहेत कारण ते गेले 10-15 वर्ष या वर्क ऍटमॉस्फिअर मध्ये काम करतायत आणि अजून दिवसेंदिवस ते वाढतातच आहेत. ओके, सो ही गोष्ट आहे. प्लस फिनिशिंग जे असतं तुमच्या टेबलवरचं जे फिनिशिंग आहे, आपण काय वाटेल ते फिनिशिंग, म्हणजे ग्लॉसी फिनिश, काही जण पांढरा रंग, काळा रंग, काय वाटेल ते रंग घेतात. सो त्याचं सुद्धा काही एक डोळ्यांना सुदिंग कलर्स असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त रिफ्लेक्शन कमी होईल असे कलर गरजेचे आहे. मॅट फिनिशेस गरजेचे आहे की जेणेकरून तुमचं एक्सेस लाईट तुमच्या डोळ्यांवर येणार नाही. तुम्हाला रीडिंगसाठीच लाईट इम्पॉर्टंट आहे, पण तुम्हाला खूप जास्त ते ब्राईट असलं तरी त्यांना त्रास होतो. ओके, प्लस ह्या ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्याच प्रकारे चेअर्स हा सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे. चेअर म्हणजे कुठल्या चेअरला आर्म नसावे याचं पण एक गणित आहे की व्हिजिटर चेअर्सना शक्यतो आर्मरेस्ट नसतं, पण स्टाफ चेअर्सला, मॅनेजर चेअर्सला त्यांचे आर्मरेस्टचे प्लस साइजेस वेगळे असतात, त्यांचं कुशनिंग वेगळं असतं, त्यांचे बॅकरेस्टचे हाईट्स वेगळे असतात. आता व्हिजिटरला का नसावं याचं एक मजेशीर कारण आहे की तो जास्त वेळ तुमच्याकडे समोर बसून राहू नये. त्याला तुम्ही जर जास्त कम्फर्ट दिला आर्मरेस्ट वगैरे तर तो असा बसून राहील छानपैकी तुमच्याशी गप्पा. सो विल बी वेस्टिंग युअर टाइम. असं त्याला व्हिजिटरला कधी जास्त कम्फर्ट द्यायचं नसतं. हे सुद्धा एक इंटिरियरचा एक खूप महत्वाचा भाग आहे. इवन थिंग इज सेम गोष्ट लागू होते आपल्या रिसेप्शनच्या सोफाला. ओके, रिसेप्शनचा सोफा कधी घरचा सोफा ठेवत नाही. घरच्या सोफ्याचा कम्फर्ट लेवल हा वेगळा असतो आणि ऑफिस मधल्या रिसेप्शनचा कम्फर्ट हा वेगळा असतो, कारण त्याला तिकडे जास्त वेळ त्याला बसायचं नसतं तिकडे.
15 वाढतो, त्याच्यावर वाढ बघत नाही. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे की असं फर्निचर सुद्धा त्या प्रकारे डिझाईन करावं लागतं. नाहीतर जर खूप कम्फर्टेबल सोफा तुम्ही दिलात ना, तर एखादा असा थकून बघून आलेला व्हिजिटर आहे ना, तो तिकडे झोपून जाईल मस्त बसल्या बसल्या. त्याची त्याची अपॉइंटमेंट येईपर्यंत तो 15 मिनिटात तिकडे झोपलेला असेल. सो तो सोफा एवढा पण कम्फर्टेबल असू नये की त्याला झोप यावी. हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लाईट्स. जे ऑफिसमध्ये आपण लाईट्स वापरतो ते छान ब्राईट लाईट असावे, पण खूप जास्त त्यांचं वॅटेज नसावं, कारण खूप जास्त लाईट सुद्धा डोळ्यांना त्रास होतो. त्याची लक्स लेवल सुद्धा एक लक्स लेवल मोजणं हे एक मोजायला लागते की त्या एरियामध्ये किती लक्स लेवल आहे लाईटची, कारण ते रीडिंग लाईट तो असायला पाहिजे. तिथे कुठलंही आपण शोरूम उघडलेलं नाहीये की जिकडे 4 लाईट आहेत तिकडे आपण 10 लाईट लावावेत. इट इज नॉट अ शोरूम. शोरूम मध्ये या गोष्टी चालतात, पण ऑफिसमध्ये या गोष्टी अजिबात चालत नाही. सो तो सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे की काही जर लाईट खूप कमी जरी असेल, त्याचं कलर टेम्परेचर, आज वेगळ्या वेगळ्या कलर टेम्परेचरचे लाईट मिळतात, जसं 3K आहे, 4K आहे, 6.5K आहे. सो त्याचे कलर टेम्परेचर आहे. तर मग ते कुठल्या कलर टेम्परेचरचे, जनरली 3K तर कधीच ऑफिसला वापरत नाही. 4K सुद्धा काही स्पेसिफिक केबिन्स मध्ये वगैरेच वापरले जातात, पण जनरली स्टाफ एरिया जो असतो त्याला 99% 6.5Kच वापरले जातात, कारण तो लाईट आपल्याला असणं तेवढं गरजेचं आहे, ते फ्रेशनेस असणं गरजेचं आहे. सो ह्या सुद्धा एक महत्वाचा भाग आहे लाईट्स. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर एअर कंडिशनिंग, हीट अँड व्हेंटिलेशन हा एक खूप मोठा भाग आहे की एक कम्फर्टेबल एसी असणं, म्हणजे एक कम्फर्ट टेम्परेचर आपण 24 to 26 असं एक कम्फर्ट टेम्परेचर म्हणतो. ह्युमिडिटी असू नये, कारण तुम्हाला खूप जास्त घाम येणार, कारण ऑफिसेस मोठे मोठे असले तर व्हेंटिलेशनचा खूप जास्त मेजर इश्यू असतो. म्हणजे तुम्हाला एसीच्या डक्टिंग बरोबर तुम्हाला रिटर्न एअर डक्ट सुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट असतात, कारण ते जी एवढी सगळ्यांच्या श्वासोच्छवासाने जी गरम हवा झालेली असते ती तुम्हाला घेऊन जाणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर ती तिकडेच राहिली तरी टेम्परेचरवर त्याचा खूप चुकीचा परिणाम होतो. सो हीट अँड एअर व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग, त्याचं टेम्परेचर मेंटेन करणं, त्याचा फ्लो मेंटेन करणं, आणि ते अशा पद्धतीने एसी लावणं. नाही तर कधी कधी असं असतं की ठराविक सीट्सवर आहेत ना, माणसं बसतच नाही. इथे बसलं की इथून हवा लागते, इथून बसलं की अरे इथे डोक्यावर हवा येते. किंवा काही ऑफिसेस मध्ये तुम्ही जाऊन बघाल, माणसं स्वेटर घालून बसलेले दिसतात. कधी लेडीज तुम्हाला जनरली स्वेटर वगैरे घालून अशा डोक्यावर हुडी वगैरे घेऊन बसलेले असतात. का तर अरे इकडून एसी आहे. मग अशा वेळेला ते काम चांगलं करू शकतील का, जर असं ते दिवसभर बिचारे तिकडे बसत असतील तर? किंवा त्यांच्या तब्येतीला त्याचा परिणाम होणार नाही का? मग ते सतत आजारी पडणं, त्यांना सर्दी होणं, ताप येणं, अशा अशा गोष्टी पण होतात. सो एअर कंडिशनिंग हा सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग आहे. त्याचा फ्लो मेंटेन करणं हा महत्वाचा भाग आहे. त्याचा टेम्परेचर मेंटेन करणं हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. प्लस कलर कॉम्बिनेशन. आता कलर कॉम्बिनेशन तुम्ही जनरली ऑफिसेसना गेलात तर तुम्ही एक मीडियम टोन बघाल. कधी खूप ब्राईट कलरचे खूप कमी वापरले जातात, किंवा काही ओनली काही ब्रँडिंग्स मध्ये असतात, त्यांच्या काही लोगोज मध्ये असतात, तेव्हाच ते फक्त वापरले जातात. खूप जास्त ब्राईट कलर्स वापरले जात नाही ऑफिसेसमध्ये. किंवा काही ठराविक रूम्स असतात त्यांच्या एंटरटेनमेंट रूम किंवा रेस्ट, म्हणजे मध्येच हल्ली कॉर्पोरेटमध्ये त्या रूम्स आलेल्या आहेत की तुम्ही आरामात बसा, थोडंसं रिलॅक्स व्हा, तुम्ही रिडिंग करा किंवा असं काहीतरी करा. किंवा तुमच्या एंटरटेनमेंट रूम्स असं म्हटलं तिकडे कॅरम्स असतात, स्पोर्ट्स रूम्स असतात. अशा ठिकाणी तुम्ही ब्राईट कलर कॉम्बिनेशन नक्कीच करू शकता. ते कलर हायलाईट करण्यासाठी काही हायलायटर्स म्हणून तुम्ही ते नक्कीच वापरू शकता. पण संपूर्ण ऑफिस तुम्ही जनरली ब्राईट कलर्स मध्ये होत नाही. त्यांच्या ब्रँडिंग प्रमाणे आणि त्यांच्या कलर कोड्स प्रमाणे ते होत असतं. सो अशा जे काही ऑब्जेक्ट्स आहेत, प्लस तुम्ही हँडल वापरता,
शटर्सचे जे हँडल्स असतात ते कसे असावे, ते किती कम्फर्टेबल असावे. पॅन्ट्री सारखा एरिया सुद्धा किती मोठा असावा. डायनिंग टेबल, तुमचे जे डायनिंग टेबल्स असतात स्पेशली हल्ली काही ठिकाणी तुमचे म्हणजे तुम्हाला दुपारचं स्नॅक्स साठी तुम्हाला वेगळी एक रूम दिलेली असते, तुमचं कॅन्टीन असतं. सो कॅन्टीनचे टेबल्स असतात, डायनिंग एरिया असतो, ठिकाणचं पण आहे. त्याच्यानंतर तुमचं टॉयलेट्स टॉयलेट्स हा एरिया सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. कारण लेडीज जेंट्स साठी टॉयलेट्स कसे असतात, त्यांचं परत पुन्हा लाइटिंग किती नंबर असावे. नंबर तुमच्या तिकडे म्हणजे आम्ही तिकडे किती संख्या आहे, जेंट्सची किती संख्या असेल, लेडीजची किती संख्या असेल, किती टेबल्स आहेत. सो त्या लोडवर ठरवलं जातं की इथे किती टॉयलेट्सची गरज आहे, हे सुद्धा ठरवलं जातं. सो त्याचे पण काही कॅल्क्युलेशन्स आहेत. खूप कमी टॉयलेट्स असले तरी खूप प्रॉब्लेम, खूप जास्त टॉयलेट असले तरी. सो असं खूप छोट्या छोट्या तुम्हाला इंटिरियर मध्ये लक्ष ठेवायला लागतात. आणि हे सगळं जेव्हा तुम्ही लक्ष ठेवता आणि हे सगळं जेव्हा तुम्ही त्या प्रकारे करता, मग हे गुड इंटिरियर्स, जेव्हा तुम्ही हे सगळं प्रॉपर करून छान जेव्हा इंटिरियर करता, तेव्हा मग तुमच्या बिझनेसवर काय इफेक्ट होत असेल असं तुम्हाला वाटतं? एनिबडी? चांगलाच इम्पॅक्ट होईल डिपेंडिंग ऑन द बिझनेस ऑफकोर्स. येस येस, बिझनेस काही असू शकतो, पण ऑफिस चांगला नक्कीच असू निश्चितच शकतो. आपण म्हणतो ना, वास्तू म्हणतात बिझनेस सत्ता कुठलाही असते. असलं तर. हा, येस. पण ह्याचा मूळ इम्पॅक्ट जसं आपण म्हटलं ना, की सगळ्यात महत्वाचं इंटिरियर, चांगलं जे इंटिरियर म्हणजे आपला ठीक आहे की इंटिरियर. सो चांगलं इंटिरियर हे एक तुमचा चांगलं मूड क्रिएट करतं, तुमचं एक वर्क ऍटमॉस्फिअर क्रिएट करतं. आज कितीतरी ठिकाणी 8 तास तर हल्ली कोण बसतच नाही, हल्ली सगळे 10-10, 12-12 तास असतात. ओके, सो ते 10-10, 12-12 तास त्यांचं बसणं एक कम्फर्टेबल व्हावं. एक म्हणजे कम्फर्टच्या साठी मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. साधा फुटरेस्ट जो असतो ना, फुटरेस्ट सुद्धा त्याच्या बॉडी पोश्चर मध्ये खूप मोठा इम्पॅक्ट करून आणतं. म्हणजे तुम्ही जर स्पॉन्डिलाइज स्लिप डिस्क झालेल्या जर डॉक्टरांना विचारलं की सर, ते म्हणतील खाली पाया आधी तुम्ही फुटरेस्ट वापरा म्हणून. सो इतकी छोटी छोटी गोष्टींचं तुम्हाला लक्ष ठेवायला लागतं तिकडे. आणि जेव्हा हे गुड मूड, तुमचा चांगला मूड क्रिएट होतं, गुड इंटिरियर्स क्रिएट अ गुड मूड, गुड कम्फर्ट लेवल. तुम्हाला कम्फर्ट लेवल असेल तर तुमचे कर्मचारी आनंदी राहतील, ते असं कंटाळलेले नसणार, आजारी नसणार, त्यांना ऑफिसला यायला छान वाटेल कारण त्यांचं ऍटमॉस्फिअर एवढं सुंदर असणार. सो ते जेव्हा ऑफिसला येतील आणि चांगल्या यांनी जेव्हा ते काम करतील, तेव्हाच ते जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला देऊ शकतील, जास्तीत जास्त ते फ्रेश राहू शकतील. आणि ते जेव्हा फ्रेश आहेत, आउटपुट चांगलं येतं, तर तुमचं ऑफकोर्स तुमचं एक इम्प्रेशन चांगलं होतं, तर क्लायंट्स तुमचे डील्स चांगले क्रॅक होतील. कारण तुमच्या चांगल्या चांगल्या कॉन्फरन्स रूम मध्ये क्लायंट येणार आहेत, तुम्ही तुमचे सिस्टम्स सगळे लावलेले आहेत. तुम्हाला इंटरनेट सुद्धा एक खूप महत्वाचा रोल आहे, की तुमचं इंटरनेट किती पॉवरचं असावं, काय असावं, तुमचे सर्व्हर्स कसे असावे, हे सुद्धा त्याच्यातले खूप छोटे छोटे भाग आहेत. म्हणजे ऑफिस इंटिरियर इज नॉट जस्ट टेबल अँड चेअर. ऑफिस इंटिरियर म्हणजे या सगळ्या बऱ्याच गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागतो. त्याचं केबलिंग आहे, खूप गोष्टींचा विचार तुम्ही चांगलं करता. आणि जेव्हा हे सगळं तुमच्यासाठी, जेव्हा हे म्हणजे सगळं काम करतं, तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने एक चांगली प्रॉफिटेबिलिटी होते. कारण तुमचं जास्तीत जास्त काम त्याच्यातनं निघतं, जास्तीत जास्त तुमचं बिझनेस वाढतो, तुमचं प्रॉफिट जास्त होतं, तुम्हाला मजा येते काम करायला. आणि असं चांगलं इंटिरियर केलेलं ऑफिसच पुढे चांगलं ग्रो होतं. आणि जे नसतं त्या प्रकारे, ते ते तिथेच राहतात, कारण ते त्यांचा विचार पण तिकडे ग्रो होत नाहीत. ते विचारच तसे त्यांचे खुंटले जातात त्या इंटिरियर मध्ये. आणि ह्या इंटिरियर मध्ये तुमचे विचार छान ग्रो होतात आणि तुमची स्वतःची ग्रोथ चांगली होते, ऑफिसची स्वतःची ग्रोथ चांगली होते. सो मला असं वाटतं की गुड इंटिरियर हा एक खूप महत्वाचा भाग आहे तुमच्या. म्हणजे जसं मग पहिल्यांदाच मी म्हटलं की सरांनी आपल्याला भले किती गोष्टी सांगितल्या, तरी त्या आपल्याला इम्प्लिमेंट करायला एक चांगलं इंटिरियर असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण ते इम्प्लिमेंट तुम्हाला करण्यासाठी चांगली जर जागा असेल, तर ते इम्प्लिमेंटेशन पण तुम्हाला चांगलं सुचेल तिकडे.
येस. सो अजून मला तरी वाटतं माझ्याकडनं सगळं झालेलं आहे. अजून काही चांगले त्याच्यावर विचार असतील, इनपुट्स असतील तर आपण बोलूया. वर्षा मॅडम पण इथे आहेत, कदाचित त्याही चांगल्या इन्साइट्स देऊ शकतील. अमोल, मला काही प्रश्न होते. म्हणजे मी काही बोलत असताना पॉइंट्स काढले काही. येस. सो आय गो फर्स्ट. येस. व्हाईट लाईट किंवा येलो लाईट, बऱ्याचदा माझा अनुभव असा आहे की येलो लाईट खूप त्रासदायक होतो आणि इज व्हेरी डिफिकल्ट. तर व्हाईट लाईट किंवा येलो लाईट, मला वाटतं तू एक्सप्लेन कर, नंतर मग पॉइंट वाईज जाऊया आपण, राईट? सो फर्स्ट क्वेश्चन, व्हाईट लाईट प्रिफरेबली आणि व्हॉट येलो वुड यू लाईट. सजेस्ट, व्हाईट लाईट और येलो लाईट? येस, मी हा टॉपिक बोललो पण आहे की जनरली येलो लाईट ऑफिसमध्ये कुठे वापरत नाही. फक्त डेकोरेशन सिस्टमसाठी कुठे छोटेसे स्पॉटलाईट सोडलेत, वॉलवर एखाद्या पिक्चर फ्रेमवर सोडले आहेत, किंवा आता काही स्ट्रीप लाईट, प्रोफाईल लाईट वगैरे जे असे प्रकार आले आहेत, ते फक्त डेकोरेशन पद्धतीसाठीच फक्त येलो लाईट जनरली वापरले जातात. केबिन्स मध्ये वगैरे थोडस एक मूड लाईट क्रिएट करण्यासाठी किंवा त्याचा एक क्लास वगैरे थोडंसं करण्यासाठी बऱ्याच वेळेला तुमचं, ज्याला आम्ही नॅचरल लाईट म्हणतो, म्हणजे डे लाईट हा जो प्रकार आहे, जो ऍक्च्युली म्हणजे त्याला टेक्निकल टर्म्स मध्ये ते 4K त्याचं लक्स लेवल असते, त्याची लक्स लेवल वेगळी आहे, पण 4K कलर टेम्परेचर आहे ते बेसिकली. सो ते 4K चे लाईट्स काही केबिन्स मध्ये वापरले जातात, प्लस इन विथ कॉम्बिनेशन विथ द व्हाईट लाईट वापरले जातात. कारण पुन्हा व्हाईट लाईट हे तुम्हाला जे 6000K और 6K और 6.5K हा तुम्हाला लाईट हा तुमच्या डोळ्यांसाठी चांगला आहे. आणि आता कसं झालंय की एलईडी लाईट आल्यामुळे आहे ना, त्यांचा रिफ्लेक्शन इंडेक्स जो आहे तो वेगळा आहे, खूप वेगळा आहे. सो जो तुमच्याकडे आधी आपण जे नॉर्मल ट्यूबलाईट वगैरे वापरायचो, जे फिलामेंट लाईट्स होते, त्यांचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स हा खूप वेगळा होता, त्यांची लक्स लेवल ही वेगळी होती. आणि आता एलईडी मध्ये ती लक्स लेवल थोडीशी कमी आहे. सो तुम्हाला व्हाईट लाईट वापरणं जास्त, कलर टेम्परेचर तुम्हाला वेगळं करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. माझा दुसरा मुद्दा होता की मोबिलिटी इन ऑफिस, राईट? यू सेड अबाउट जे काही दुखणे वगैरे, आजार वगैरे होतात, मला वाटतं त्या ऑफिस स्पेस मध्ये मोबिलिटीसाठी जागा, म्हणजे फिरता येईल असं, ते सुद्धा असणं खूप महत्वाचं आहे, राईट? यू यू सेड येस, दॅट येस. की बसताना उठताना खुर्ची पायाला लागू नये, पण ऑफिसमध्ये फिरायला पुरेशी अशी जागा असणं सुद्धा मला वाटतं महत्वाचं आहे. ओरिएंटेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्लस कसं असतं की तुमचे स्टाफ किती आहे, किंवा तुमचे जे पॅसेजेस जनरली असतात ते पण थोडंसं बघायला लागतात, की पॅसेजच्या दोन्ही बाजूला सीटिंग आहे का, की फक्त एकाच बाजूला सीटिंग आहे. सो त्याचं म्हणजे त्याला आमच्या टेक्निकल भाषेत सिंगली लोडेड कॉरिडोर्स और डबली लोडेड कॉरिडोर्स हे शब्द आहेत. सो त्याप्रमाणे आपल्याला करावं लागतं. खूप लांब ऑफिसेस असतील तर जनरली 2 वे ट्रॅफिक पण असतं त्याला. सो 2 वे ट्रॅफिकला परत साईज ऑफ द कॉरिडोरचे व्हेरी होतात. अजून एक प्रश्न, दोन प्रश्न जस्ट. सेंट्रलाइज्ड किंवा डिसेंट्रलाइज्ड एसी याचा ऑफिस, कारण जसं तू सांगितलं, राईट, की बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होता आणि मी प्रत्यक्ष लोकांना बघितलेला आहे. माझी एक कलिग होती, जॅकेट घालून बसायची, तो त्रास होतो. सेंट्रलाइज और डिसेंट्रलाइज याचा कधी व कसा विचार कर? व्हॉट वुड यू रेकमेंड और व्हॉट शुड वन थिंक अबाउट वेन थिंकिंग अबाउट एसी? सेंट्रलाइज और डिसेंट्रलाइज एसी हे बेसिकली आपल्या स्पेसवर डिपेंड बरंच आहे. आता एखादी केबिन असेल फक्त, तर म्हणजे छोटंच ऑफिस असेल तर त्याला जनरली आपण जे आता आपले वॉल माउंट एसी, जे साधे आपले स्प्लिट एसी वगैरे आले, ते आपण वापरतो. पण जर मोठे मोठे जे जिथे ऑफिसेस असतात तिथे सिंगल सिंगल एसी लावणं आणि ते मेंटेन करणं, बाहेर परत ते त्यांचे युनिट्स ठेवायला जागा आहे नाही जागा आहे. सो मेंटेनन्स पॉईंट ऑफ पर्स्पेक्टिव्ह पण आपल्याला बघायला लागतं. कारण प्रत्येक रूमचा जर एसी खराब झाला तर एव्हरी रूम मध्ये जाऊन तुम्हाला तो मेंटेनन्स करत बसायला पाहिजे. ओके, सो कधी कधी ते पॉसिबल होत नाही. मग आणि मोठे जेव्हा ऑफिसेस असतात तेव्हा हे सेंट्रलाइज एसी किंवा आता VR सिस्टम्स आलेले आहेत. सो त्या 10 टन्स पर्यंत किंवा त्यांचे काही कॅपॅसिटीज आहेत. सो अशा थोडस जर मोठं ऑफिस असेल, 1000 स्क्वेअर फीट, 2000 स्क्वेअर फीट, तर आपण VR सिस्टम्स पण बऱ्यापैकी वापरू शकतो. जेणेकरून तुम्हाला मेंटेन करायला एकच युनिट असतं किंवा 2 युनिट असतात, आणि तुम्हाला रीच करणं त्या मानाने ते पडतं, मेंटेनन्सच्या दृष्टीने पण पडतं. आणि जसं करावा लागतो की कुठे एक्झॅक्टली
त्या स्टाफवर तो येतोय का, किंवा मग त्याचे वेंट्स तसं थोडंसं ते ठेवावे लागतात की एक्झॅक्टली स्टाफवर येऊ नये, थोडीशी हवा वरनच निघून जावी पण ते कूल इफेक्ट खाली यावा. कारण जनरली एअर अशी आहे की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की थंड हवा खाली येते, गरम हवा वर जाते. सो जरी तुम्ही वेंट्स जरी वर थोडेसे फ्लो ठेवला असेल, डायरेक्ट तुमचं हिट होत नसेल, तरी एक आफ्टर सर्टन टाइम ती थंड हवा तुमच्याकडे खालीच येणार आहे आणि आपोआप गरम हवा ही वरच जाणार आहे. सो अगदी तुम्हाला असं चेहऱ्यावरच हवा अ, असायला पाहिजे. हे थोडा वेळ छान वाटते, पण आफ्टर 10-15 मिनिट्स यू कॅनॉट बेअर दॅट एअर. आणि शेवटचा प्रश्न माझा, सीसीटीव्ही विषयी काही बोललं, म्हणजे सीसीटीव्हीची प्लेसमेंट आयडियली कुठे असावी किंवा कशी असावी, किंवा जर कोण विचार करत असेल तर काय कन्सिडर करावं? सीसीटीव्ही आता जसं सारखं सर्व्हर हे सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस एरिया असतो, म्हणजे तुमचं जिथे प्रिंटर्स सगळे ठेवले जातात, जिथे तुमचं आता फॅक्स मशीन आता नाही उरल्या, पण प्रिंटर जनरली एका ठिकाणी सगळे प्रिंटर वगैरे ठेवले जातात. कारण ते आणि ते परत ऍक्सेसिबल असायला पाहिजे सगळ्यांना, की ते प्रत्येकाच्या टेबलवर प्रिंटर ठेवण्यापेक्षा एकच प्रिंटर त्यांचं स्टेशन असतं की तिकडे जाऊन तुम्ही प्रिंट, ही प्रिंट तिथे दिले, सगळं ऑफकोर्स नेटवर्कवर आहे. आणि त्याच सर्व्हर परत एक छान जागा त्याला असायला पाहिजे, त्याला एअर कंडिशन असायला लागते, कारण ते 24 आवर्स त्याला एअर कंडिशन लागतो. सर्व्हर साठी नेहमी 2 AC ठेवलेले असतात की एक एसी फेल झाला तरी दुसरा एसी चालू राहायला पाहिजे, आणि जर सर्व्हर बंद पडला तर अख्खी सिस्टम बंद पडते. आणि स्पेसिफिकली हे सगळे प्रॉब्लेम रात्री होतात. सो त्याला एक एक सेपरेट एसी ठेवला जातो. 2 AC सर्व्हरला नेहमी लावलेले तुम्ही बघाल, आणि ते मस्ट असतात. कारण म्हणजे जर मोठं तुमचं कॅपॅसिटीचे जर सर्व्हर्स असतील तर हे तुम्हाला करणं खूप भाग आहे. त्याचप्रमाणे तुमची जी सीसीटीव्ही आहे, सीसीटीव्ही साठी सुद्धा तुमचं एक प्रॉपर रूम असते, जिकडे तुमचा डीव्हीआर वगैरे सगळं, सीसीटीव्हीचे सगळ्या केबल्स आलेले असतात, डीव्हीआर असतो, आणि तुम्हाला टीव्ही असतो जे तुम्हाला दिसत असतं. आणि सीसीटीव्ही हे परत काही प्रायव्हेसीज असतात ऑफिसमध्ये, त्या ठिकाणी जनरली कोण नाही लावत. ओके, पण तुम्हाला स्टाफवर नजर ठेवण्यासाठी तुम्ही ठेवू शकता. पण कधी कधी ते स्टाफला पण चालत नाही, म्हणजे काही जण तर अगदी असं करतात की ते त्या मोबाईलमध्ये पण काय बघतायत ते पण त्यांना दिसावं एवढे पण काही बॉस करत असतात. पण जनरल सिक्युरिटीच्या उद्देशाने सीसीटीव्ही असावेत. त्यांचा प्रायव्हेट गोष्टी कॅच करण्यासाठी ते सीसीटीव्ही नसावे, किंवा रात्री तुमच्या ऑफिसमध्ये काय होतंय काय नाही होतंय, कुठे काही चोरी होते का, किंवा काय होतंय का, तुमचा डेटा कुठे स्टील होतोय का, म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी सीसीटीव्ही ही आज म्हणजे काळाची गरजच आहे. सो ते नक्कीच असावे. मला वाटतं सचिनला प्रश्न होता. सचिन. येस. हा, अमोल सर, मला जो प्रश्न होता तो तुम्ही जो व्हिजिटर एरिया जो बोललात त्याच्यामध्ये जनरली आपण म्हणतो की म्हणजे तुम्ही म्हणालात की त्याच्यामध्ये त्या व्हिजिटरला जास्त कम्फर्ट चा त्याच्यामध्ये नसावा, कारण तो तितक्या थोड्या वेळासाठी आपल्याकडे आलेला असतो. तर त्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, म्हणजे त्यांना भेटायला आलाय त्यांनी त्याला लवकर बोलवावं अशी अपेक्षा असते, आणि दुसरं त्याच्यामध्ये कधी काही समजा जर तिकडे मीटिंग जास्त वेळ लांबली तर त्या माणसाने तेवढा वेळ तेवढा तरी कम्फर्ट त्याने म्हणजे त्याचा असावा की नसावा, हा माझा प्रश्न आहे. तेवढा तेवढा तर असतोच. अगदीच काय त्याला लाकडाचं बाकडं ठेवलेलं नसतं. कुशन गोष्ट असते. पण जसं माझं म्हणण्याचं की घरातला जो तुमचा सोफा किंवा असं जे असतं की घरात तुम्हाला कम्प्लिटली कम्फर्ट पाहिजे, की यू नीड अ कोझीनेस. तुम्ही सगळं थकून भागून येता तर तुम्हाला तो कोझीनेस असणं गरजेचंच आहे. एकदम छान सोफा असणं, सॉफ्ट सोफा असणं, हे हा, तुमची घरची गरज आहे. पण ऑफिसची गरज तुम्हाला एवढा मोठा, एवढा असा डेप्थला वगैरे तेवढी जागा पण नसते. कारण तुम्ही कितीही मोठ्यात मोठं चांगलं ऑफिस बघाल ना, तरी तिकडचे जे सोफे आहेत ते तुम्हाला घरच्या सारखे कम्फर्टेबल कधीच मिळणार नाही, कधीच नसणार. त्याचं डायमेन्शनच टोटली वेगळे आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं, अँथ्रोपोमेट्रिक डेटा आहे किंवा त्याच्या जो अर्गॉनॉमिक्स आहे त्याप्रमाणे हे जे सगळं डिझाईन केलेलं आहे, त्याच्यासाठी एक पर्टिक्युलरली एक मोठं पुस्तक आहे, टाइम सेव्हर स्टँडर्ड्स म्हणून. त्याच्यात हे सगळे स्टँडर्ड्स आपल्याला बघायला मिळतात, आणि ते जवळजवळ असं एवढं ओके. जड पुस्तक आहे जे माझ्याकडे आहे, आणि जे आम्ही आमच्या म्हणजे कॉलेजमध्ये आम्हाला ते सिलेबस म्हणून होतं. सो त्याच्यात या ओके. सगळ्या ओके. गोष्टी मेन्शन्ड आहेत की कुठे कुठे किती किती कसे कसे सोफे असावेत, किती नंबर ऑफ सिटिंग असावं, किती तुमचा हम्म. रिसेप्शन एरिया किती मोठा आहे त्याच्यावर.
सो अशा म्हणून ते इट्स नॉट खूप जास्त कम्फर्टेबल नसावे की माणसाला आल्या आल्या एकदम छान वाटलं आणि ते तिकडे गार हवेत मस्त थंड हवेत झोपूच जावं एवढंच त्यांचं. ओके ओके, थँक्यू. एनिबडी एल्स हॅज एनी अदर क्वेश्चन्स किंवा काय? वर्षा मॅडम तुम्हाला काय ऍड? आनंद सर बोला. सुंदर सुंदर प्रेझेंटेशन. आणि तुम्ही सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या वास्तूमध्ये देखील अतिशय सुरेख प्रकारे बसतात. बरोबर. त्याच्यामुळे देर इज अ ह्यूज कॉन्ग्रुएन्सी. 2 पॉइंट्स मला वाटले इथे जे बिझनेसला उपयोगी असतात. एक व्हॅले पार्किंग आणि दुसरं टॉयलेट्स. येस. एक टॉयलेट्स बाहेर असतात आणि ती आपल्याकडे बहुतेक वेळा अतिशय घाण असतात. तर ती जर चांगली असली तर इम्प्रेशन खूप बदलतं. बरोबर. आता तुम्ही व्हेरी जे ट्रू, व्हेरी म्हणताय ट्रू. हा, पण तुम्ही आता जे बेसिकली म्हणताय ते जे कॉमन स्पेसेस मध्ये किंवा जे कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये वगैरे ऑफिसेस असतात येस. त्यांच्याकडे, आणि जे टिपिकल कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे त्यांचं एक गोष्ट झाली. पण जे मोठे मोठे ऑफिसेस आहेत त्यांच्याकडे त्यांचे स्वतः आतमध्येच असतात टॉयलेट्स. येस. मी जर मी येस. बघा हा विषय म्हटला पण होता की लेडीज आणि जेंट्स तुम्हाला त्याचं पण तुम्हाला पर्सेंटेज ठरवावं लागतं. तुम्हाला जेंट्स मध्ये युरिनल्स किती हवेत, तुम्हाला टॉयलेट्स किती हवेत, लेडीज मध्ये टॉयलेट्स किती हवेत. सो या गोष्टीचं एक कॅल्क्युलेशन येतं की जेव्हा तुम्ही स्टाफ कॅल्क्युलेशन, तुम्ही किती कॅल्क्युलेशनचं तुमचं ऑफिस आहे त्या सगळ्यावर ते लेडीज जेंट्स पर्सेंटेज ठरवलं जातं आणि त्याच्यावर ते पुढे ठरवलं जातं. ऑफकोर्स आता लेडीजच एखाद्या गोष्ट असेल तर तो भाग वेगळा आहे, पण जनरल कॉमन गोष्टीमध्ये त्यांचं आपण जर आता जसं म्हणतो 30% लेडीज 70% जेंट्स, सो त्याच्याप्रमाणे त्या गोष्टी डिसाईड केल्या जातात की लेडीज किती हवं, जेंट्स किती हवं, वॉटर फाउंटन्स कुठे हवेत. सो येस. ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि त्यांचं प्लस व्हेंटिलेशन प्लस परत चांगलं असायला पाहिजे. राईट. ट्रू. आणि दुसरी एक गोष्ट की रिसेंटली मी अटलांटामध्ये गुगलचं ऑफिस, त्यांच्या ऑफिसला गेलो होतो. त्यांनी पूर्ण बिल्डिंग घेतलेली आहे आणि जवळजवळ 70% जागा त्यांनी मोकळी सोडलेली आहे. ओके. ओ वाव. म्हणजे नॉन ऑफिस वर्कसाठी. अच्छा. तिथे ज्या मीटिंग रूम्स आहेत तिथे हा. झोपायला देखील कोच आहेत. झोपायला कोच आहेत, खेळायला गोष्टी आहेत, जिम आहे, मसाज आहे, म्युझिक रूम आहे. काय नाही असं नाहीये. आणि कॅन्टीन्स आहेत. कॅन्टीन प्रत्येक फ्लोअरवरती एक एक कॅन्टीन आहे आणि ती सगळी कॅन्टीन्स फ्री आहेत. अच्छा. म्हणजे हवं तेवढं खा, हवं तेवढं प्या, हवी तेवढी मजा करा, पाहिजे तेव्हा या, पाहिजे. आणि दॅट इज इंटरेस्टिंग थिंग की तिथे टाइम क्लॉक नाहीये. ओके. म्हणजे तुम्ही किती वाजता येता किंवा किती वाजता जाता हे कोणी बघत नाही. आणि सगळं हे मोकळं आहे, आबादी आबाद आहे. पण त्यामुळे त्या लोकांवरती जे टेन्शन वाढतं काम करायचं. एक्झॅक्टली. कारण उद्या जर ही कंपनी सोडली तर दुसरी कंपनी हे सगळे कुठल्याच गोष्टी देणार नाहीये. देणार नाही. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे लोक ऑटोमॅटिकली सायकोलॉजिकली येस. जबरदस्त काम करतात. जबरदस्त काम. आणि इनफॅक्ट ते भासवलं असं होतं की इट इज फॉर यू टू बी फील फ्री अँड एक्सप्रेस युअर सेल्फ. आणि येस. मध्ये म्हणजे येस. झोपायला वगैरे जागा आहे, म्हणजे अँथनी सरांसारखं ते डुईंग नथिंग सारखं पण आहे मध्येच. थोडस एक नाही, पण 15 मिनिटाची पॉवर नॅप घ्या. आनंद सर बोलले म्हणून मी सांगतो. इनफॅक्ट आय वुड रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, सिस्कोचं ऑफिस बँगलोरचं, मी मध्ये त्याच्याविषयी छान असं आर्टिकल वाचलेलं. बँगलोरचा जो कॅम्पस आहे त्यांचा, त्यांच्याकडे त्याच्यामध्ये मिनी थिएटर आहे, टेम्परेचर वाईज सिटिंग अरेंजमेंट आहे. म्हणजे तुम्हाला जो मुद्दा अमोल बोलला ना की मला जास्त टेम्परेचर लागतं एसीचा, मला कमी लागतो, मला लागतच नाही, त्यानुसार त्यांनी सिटिंग अरेंजमेंट त्यांचे अवेलेबल्स आहेत. अरे दे वा. हॅव डिफरंट इल्युमिनेशन्स इन द बिल्डिंग ना. कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या फ्लोअरवरती वेगवेगळ्या लेवल्सला वेगवेगळ्या प्रकारचं इल्युमिनेशन. यू वॉन्ट नॅचरल लाईट, सो यू कॅन गो अँड सिट इन टू द नॅचरल लाईट. यू वॉन्ट डीम लाईट किंवा हे राईट. सो ऑल दॅट इज देअर. दे हॅव म्हणजे बाकीचं काय बोलतात ते इटरीज वगैरे तर आहेत, पण ह्या ज्या अम्युनिटीज आहेत ना, एस्पेशली कंडुसिव्ह टू युअर थॉट प्रोसेस. कोणाला असं मोकळ्या हवेत ना, म्हणजे यू वॉन्ट टू गो अँड सिट, यू डोंट नीड अ डेस्क, प्रॉपर डेस्क, राईट. तर तसं पण आहे. फ्लेक्सी डेस्क आहे, कोण कुठेही कधीही बसू शकतो. दे हॅव अन इंटरनल ऍप एज वेल वेअर यू कॅन ऍक्च्युअली बुक इफ यू आर कमिंग टू द कॅम्पस which area or which place you would like to sit, and then that is on first come first serve basis. वाह. तर त्याच्याविषयी मी नक्की अमोल, वर्षा मॅडम तुम्हाला सांगेन की प्लीज गो अँड चेक अबाउट दॅट.
मी शोधायचा प्रयत्न करत होतो तो आर्टिकल, पण मला भेटला. इट्स अ ओल्ड आर्टिकल, बट डू रीड अबाउट दॅट. ओके. इवन गुगल इन्व्हेस्ट अ लॉट. अंधेरीला जो युनिलिव्हरचं ऑफिस आहे, मला वाटतं बिस्लरीच्या इकडे, दॅट इज ऑल्सो अगेन अ व्हेरी युनिक कॅम्पस ना. म्हणजे माझा मित्र एकदा दोनदा जाऊन आलेला, तो बोलला की तुम्ही ऑफिसमध्ये आहे तसं तुम्हाला वाटतच नाही. यू फील लाईक इट इज अ प्रॉपर, यू कम फॉर अ पिकनिक, समथिंग लाईक दॅट. कुठे बीन बॅग्स आहेत, कुठे लोक अशीच खाली जमिनीवर बसलेली आहेत, राईट. सो अगेन स्पीक्स व्हॉल्युम्स अगेन वाय दिस पीपल आर डुईंग वेल. पण त्याची एक फ्लिप साईड पण आहे. जसं मला वाटतं, आय डोंट नो हाऊ मच ऑफ ट्रूथ दॅट इज देअर, बट आयसीआयसीआय बँकेचं बीकेसीचं जे हेडक्वार्टर्स आहे, ते म्हणतात की स्विमिंग पूल आहे, जिम फॅसिलिटी आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की एम्प्लॉईजना ते कधी वापरायला मिळतच नाही, एवढं त्यांना काम करावं लागतं. that म्हणजे is फक्त ते गाजर दाखवलंय त्यांना. that is another challenge, right? So one way you have these amenities, but you should also be able to use those amenities. Otherwise, त्याचा उपयोग काय एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज असतात. बरोबर. So it does make a lot of difference, and it does impact on the person walking in. आणि हे And म्हणजे कसं, हे आपण इन जनरल आपलं गुड इंटिरियर ऑफिस बद्दल आपण बरंच बोललो, पण आता इथे स्मिता मॅडम पण आहेत किंवा स्वप्नील पाटील सर पण आहेत, पण त्यांची पण फॅक्टरी आहे, स्मिता मॅडमचं केक शॉप आहे. सो म्हणजे गुड इंटिरियर हे प्रत्येक स्पेससाठी असणं हे महत्वाचं आहे. तेवढंच महत्वाचं आहे, कारण प्रत्येक स्पेसच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत. आता जर ते केक बनवत असतील तर त्यांचं परत तिकडे हीट असते कुठे बेकिंगच्या एरियामध्ये, सो त्याचं व्हेंटिलेशन असणं खूप गरजेचं आहे. पण जिकडे क्लायंट येतो ते पिकअप करायला, सो त्याचं ऍटमॉस्फिअर परत ते खूप छान असणं गरजेचं आहे. तुमचे केक्स दिसायला पाहिजे, सो त्याचं लाइटिंग तेवढं असणं गरजेचं आहे. तुमच्या मागच्या शेल्फवर लाइटिंग असणं तेवढं गरजेचं आहे. सो हे छोटे मोठे जे प्रोफेशन टू पॅरामीटर्स आहेत, प्रोफेशन. अँड प्रोफेशन टू प्रोफेशन काही पॅरामीटर्स चेंज होतात, सो त्या गोष्टी पण थोड्याशा असतात. मला वाटतं वर्षा मॅडम बरोबर. आता तुम्हाला आमचा काही ऍड डिस्प्ले करायचं व्यवस्थित आहे? असतो. यस स्वप्नील सर बोला. म्हणजे आम्हाला आमच्या बिझनेससाठी डिस्प्ले महत्वाचा आहे. काही ठिकाणी एक्झॅक्टली. डिस्प्ले करायला लागतो, तर डिस्प्ले वॉल आम्हाला करावी लागते. ती बरोबर आहे. मला वाटतं तिकडे तुम्हाला लाईट आणि प्लायवूडचे सगळं डिस्प्ले वेगळं लागतं. वगैरे पण लागत असतील ना, हा, म्हणजे सॅम्पल. हो, लॅमिनेटसाठी स्पेशल डिस्प्ले लॅमिनेटचे असतात. डिस्प्ले, हा डोअरचे डिस्प्ले. येस. सो दॅट डिपेंड, पण म्हणजे याच गोष्टी तुम्ही जेव्हा इंटिरियर डिझायनर कडनं करून घेता तेव्हा त्याला लुक येतो. तो पण प्लाय जरी असो त्यात किंवा तुमचे लॅमिनेट्स, तो लुक खूप वेगळा येऊन जातो. त्यामुळे माझं हो. तरी म्हणणं आहे की अमोल सरांनी ऑलमोस्ट खूप चांगल्या पद्धतीने सगळे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. नो डाऊट ते स्वतः इतके छान इंटिरियर डिझायनर आहेत की त्यांचा हात कुणी पकडू शकणार नाही. त्यामुळे माझ्याकडून तरी नाही, पण मी एक नक्की सांगेल की स्वप्नील सर तुम्ही इथे आहात. हो. बरेचदा आम्ही असं म्हणतो की आम्ही जेव्हा जातो प्लाय बघायला किंवा लॅमिनेट्स बघायला, तर तिथे ते असे बरोबर. अस्ताव्यस्त काही काही ठिकाणी पडलेले असतात. पण मग अशा लोकांना जेव्हा तुम्ही आमच्यासारख्या डिझायनरला कनेक्ट करून देता, तेव्हा तो एरिया युजफुल होतो. मोमेंटला तुम्हाला जागा राहते, येणाऱ्या जाणाऱ्यांना म्हणजे क्लायंटला देखील बघताना आणि आल्यानंतर जो लुक आहे त्यावाईज देखील छान वाटतं. ऑलमोस्ट अमोल हो, सरांनी आता ते मी सगळे मी कव्हर मी केलेले आहेत. स्वतः जेव्हा जातो तेव्हा पण मी त्यांना तेच सांगतो की निदान तुमचं आहे ते मटेरियल वापरून तरी व्यवस्थित बनवा ना. हा, म्हणजे जसं अमोल सरांनी सांगितलं तसं फक्त एक बाकडं मांडलेलं असते. कारण प्रत्येक तसं बघायला गेलं तर बिझनेस छोटा असो किंवा मोठा असो, प्रत्येकाला आपापल्या नीडनुसार काही ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही जेव्हा एखाद्या प्रॉपर कन्सल्टंट कडून काम करून घेताना, तेव्हा त्या छोट्या स्पेसला देखील खूप छान पद्धतीने आपण हे करू शकतो, डिझाईन मध्ये आणू शकतो नक्की आणि नक्की व्यवस्थित वर्क स्पेस देखील आपण त्यांना देऊ शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नक्कीच. फंटास्टिक, अमोल सर खूप फंटास्टिक. छान सेशन घेतलं, खूप छान पद्धतीने थँक्यू. सगळे पॉइंट्स कव्हर मस्त केलेत. मस्त. मला थँक्यू वाटतं थँक्यू थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. अजून कोणाला काही प्रश्न नसतील तर लेट्स कॉल इट अ डे. पुढच्या मंगळवारी पुढच्या वेळेस आपण पुन्हा भेटूया. तुम्ही हा व्हिडिओ ऑनलाईन बघत असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला त्याचा इंटिमेशन येईल व तुम्ही तो पाहू शकता. थँक्स अ लॉट. आणि जर एखाद्या कुठल्या मुद्द्याविषयी तुम्हाला जर बोलायचं असेल किंवा आम्ही तो घ्यावा असं वाटत असेल तर नक्की प्लीज सजेस्ट. वी विल बी मोर दॅन हॅपी टू speak about it. And thanks Amol for sharing your thoughts and perspectives.
आनंद सर नेहमीप्रमाणे असले की बरं वाटतं, कारण ते काहीतरी नवीन किंवा काहीतरी वेगळा एक पर्स्पेक्टिव्ह देतात, खूप महत्वाचं असतं. सो थँक्स अ लॉट फॉर दॅट एज आनंद सर. आणि मला विनंती आहे तुम्हाला पण आनंद सर, म्हणजे जुलैमध्ये बहुतेक सचिन एक सेशन घेईल वेबसाईटचं महत्व, पण इन ऑगस्ट आय वुड वॉन्ट यू टू स्पीक अबाउट एन्शियंट विजडम फॉर बिझनेस ना. तुमचा अभ्यास आहे तर तुम्ही तो सेशन घ्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सो लुक फॉरवर्ड टू दॅट. आय विल टेल यू द डेट लेटर ऑन. येस अमोल, या. येस, नाही मला पण थँक्यू म्हणायचे होते. हे वेलकम वेलकम. जी काही संधी मिळाली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला आमच्या म्हणजे इंटिरियर किती महत्वाचं आहे आणि चांगलं इंटिरियर किती महत्वाचं आहे हे सांगायची संधी मिळाली, कारण हे लोकांना ऐकायचं पण नसतं. बरेच वर्षा मॅडम याच्या सहमत असतील, कारण ते त्यांना हो. फारसं इम्पॉर्टंट कधी चांगलं गुड इंटिरियर म्हणजे काय असं त्यांना काही त्याचं फारसं काही कळत म्हणजे त्यांना जाणून घ्यायचं नसतं बेसिकली त्याच्यात काय डिफरन्स आहे. सो थँक्यू तुम्ही अशी संधी दिल्याबद्दल. थँक्यू बाय. पुन्हा थँक्यू. भेटूया. सी यू. बाय बाय. थँक्स अ लॉट. बाय. थँक्यू, थँक्स अ लॉट.